अरे राम राम रे बट्टे हो, काय म्हणता? मी कार्तिक. तुम्हाला तर माहितीच आपला 30 days 30 ब्लॉग चॅलेंज चालू आहे. आज आहे डे आपला 28वा. मग निघालो ना भाऊ सकाळीच 5 वाजता, कारण आज होता ना भाऊ आपला पेपर अकोल्याले. मग काय निघालो सर रस्त्यानं, पाहणो का नजारा दिसू राहिला एकदम. पोचलो ना भाई अकोल्यात, थांबून घेतलं ना जरासं, कारण भाऊ सकाळी एवढी थंडी वाजते आणि दुपारी गरमी होते. साला मोसम इतक्या भयानक पलटू राहिला, तितक्या भयानक माणसं पलटत नाही. मग पोचलो ना रे बाई इथं, मागितली ना टाईमावर झेरॉक्स. बाबा इथं आलो प्रिंटर, आपला नंबरवर प्रिंटर चालून निवड राहिला. म्हटलं दलिंदरी सोबत आहे, कायम आहे काही विषय. पेपर देऊन द्यायला एकदम खतरनाक पैकी निघालो ना भाऊ. आपल्याला काही नाही कपडे घ्यायचे होते. आलो ना भाई झुडिओमध्ये भाऊ प्राईस पाहूनच एकदम चक्कर येऊन गेले ना. मग काय काही विषय नाही बाबा, इथं म्हटलं आपलं काही जमत नाही. चाला भाऊ नाश्ता करायला. 30 रुपयाचा नाश्ता करून घेतला, कारण नाश्ता केल्याशिवाय काही जमत नाही भाऊ. घरी आलो भाऊ, नाचता बाजार. हे बा ना आमची मांजर बराबर बाजार आणला की तिथं आईदोडून बसते बाबा. काय मग चिनू पुन्हा काढला खाली टीन, कारण आपली रेती होती भाऊ. रेती खाली नालीत नाही गेली पाहिजे म्हणून घ्या लागते वर. मग लागले ना चिनू भाऊ आणि मी एकदम खतरनाक पैकी पूर्ण घामाझोकल झालो ना भाऊ. कार्यक्रम मग जायचं होतं आपल्याला किराणा घ्यायला, कारण उद्याची आहे होळी. मग काय चिनू भाऊले सोबत घेतलं आणि आलो ना भाई किराणा दुकानावर. काका म्हटला किराणा काढून ठेवा. आलोच म्हटलं आम्ही. सोबत दाई आले होते, काही विषयच नाही. सोबत दाले काढणं तू झेरॉक्स, आणि इतकी दलिंदरी आहे म्हटलं मांग सोबत दाजन माया बी की भाई आज एक बी झेरॉक्सचं दुकान उघडलं. मी म्हटलं एकच नंबर झालं. सगळं संध्याकाळी जायचं आपलं दुकानात. चला कुठे मी जातो दुकानात, भेटतो आपण उद्या. तिथपर्यंत जय माता राणी.